नमस्कार मंडळी. देव माणूस या लोकप्रिय सिरीज मधील देव माणूस मधला अध्याय ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत कलाकारांची मोठी फौज पाहायला मिळते. अशातच आता या मालिकेतील एका लोकप्रिय अभिनेत्रीने प्रेक्षकांचा निरोप घेतला. तर किरण गायकवाड यांची प्रमुख भूमिका असलेली देव माणूस ही मालिका त्यांच्या कथानकामुळे चांगली चर्चेत आली आहे. अशातच आता देव माणूस मधला अध्याय या मालिकेत गंगा हे प्रमुख पात्र साकारणारी अभिनेत्री एकता डांगर आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. एकताने मालिकेतील तिच्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकले होते. या संदर्भात एकताने इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत माहिती दिली. तर एकताने नुकतीच इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली असून त्यामध्ये तिने भाऊक होत मालिकेचा निरोप घेत असल्याचं म्हटलं आहे. तिने शेअर केलेल्या पोस्टला ती होती गंगा, निडर, ती शेवटपर्यंत लढली, जिंकली आत्म्याने, मरण आलं तरी हरली नाही असं कॅप्शन दिलं आहे. आणि यावेळी हा व्हिडिओ शेअर करताना फायनल रीडिंग फॉर गंगा असंही कॅप्शन दिलं आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये गोपाळ हा गंगाला ट्रॅक्टर चालवत मारण्याचा प्रयत्न करतोय. दरम्यान एकताने व्हिडिओ शेअर केल्यानंतर बऱ्याचशा नेटकऱ्यांनी तुझी भूमिका आवडल्याचं कमेंट्समध्ये सांगितलं आहे. तर एकताच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर देव माणूस या मालिकेच्या अगोदर तिने झी मराठीच्या 7व्या मुलीची 7वी मुलगी या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता झी मराठीवरील देव माणूस या मालिकेत वाराणसीवरून आलेल्या गंगाचं खूप छान कॅरेक्टर पकडलं होतं आणि ते कॅरेक्टर प्रेक्षकांच्या पसंती पडलं होतं. तर मित्रांनो, देव माणूस या मालिकेत गंगा हे पात्र साकारणारी अभिनेत्री एकताने या मालिकेतनं निरोप घेतला आहे. तर तिची या मालिकेतली भूमिका कशी वाटत होती आणि एकंदरीत देव माणूस मधला अध्याय ही मालिका तुम्हाला आवडते का हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.